भारतीय इतके रसिक आहोत ना, म्हणजे खाद्य संस्कृतीविषयी जुन्या ग्रंथांमध्ये वाचायला घेतलं तर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सापडतात आणि थक्कच व्हायला होतं. बऱ्याच जणांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते, पण तुम्हाला माहितीये विडा किंवा तांबूल खाण्याची ही प्रथा आपल्याकडे 2000 वर्षांपासून चालत आली आहे. असं म्हणतात की मोहिनीने अमृत वाटप केल्यानंतर उरलेलं अमृत इंद्राच्या नागराज नावाच्या हत्तीजवळ ठेवलं. कालांतराने त्यातूनच एक वेल उगवली आणि ती ही नागवेल. काथ, चुना, सुपारी, कापूर, वेलची, गुलकंद, लवंग, अस्मंतारा अशा अनेक गोष्टी विड्याच्या पानांसोबत वाटून तांबूल करतात. पूर्वी म्हणे राजवाड्यांमध्ये हे तांबूलाचे डबे इकडून तिकडे नेण्यासाठी सेविका असायच्या. स्कंदपुराण, योगरत्नाकर, तांबूल मंजिरी, बृहत्संहिता अशा ग्रंथांमध्ये तांबूल किती आरोग्यदायी आहे याचे दाखले दिलेत. नवरात्रीत अनेक ठिकाणी देवीसाठी खास तांबूल करण्याची प्रथा आहे, त्यामुळे या नवरात्रीत नक्की ट्राय करून बघा. आयुर्वेदात दिनचर्या अध्यायात तांबूल सेवन हा नित्यविधी सांगितलेला आहे. यामुळे छातीत साठलेला कफ हा खूप छान प्रमाणात कमी होतो. तोंडाला सुटलेलं पाणी किंवा असा चिकटपणा हा कमी होतो. मुखशुद्धी होते, तोंडाचा वास जातो, ॲसिडिटी कमी होते. असे असंख्य उपाय आहेत. आपण जे जेवणानंतर गोड पदार्थ किंवा डेझर्ट खातो ना, हे खूप चुकीचं आहे. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी व्हायला पाहिजे आणि जेवणाच्या शेवट तिखट तुरट अशा चवीचा तांबूल खायला पाहिजे.